हाय हॅलो नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनंतर मी मार्केटला गेले. बापरे, भाजीपाला किती महाग आहे. मेथीची भाजी आमच्याकडं 30 रुपयाला आहे बरं का. तुम्हाला दाखवते केवढीशी पेंडी आहे मेथीच्या भाजीची. आणि एवढं गरम तर होतंय ना बाहेर, बापरे बाप, काय बोलायला नको. इतकं उन्हाचा कडक आहे. आता वाजले 10:30 तरी इतकं ऊन आहे बघ. कसलं गरम झालंय. मी कधीच जात नाही उन्हामध्ये बाहेर. आज बऱ्याच दिवसानंतर गेले बाहेर. म्हटलं चला जाऊन येऊया थोडंसं. मेथीची भाजी खायची होती मला. मेन म्हणजे बरेच दिवस झाले हे काय मेथी घेऊन येत नाहीत. म्हटलं चला आज आपणच जाऊन घेऊन येऊया. घेऊन आले मेथीची भाजी 30 रुपयाला. आणि चवळीची भाजी आहे का ती 25 रुपयाला. कशा खायच्या भाज्या बघा. इतक्या महाग भाज्या आहेत ना. पण आवड असते माणसाला खायची तर काय करणार, घेऊन खावं लागतं. किती महाग असो काही असो तर काय करणार का. ही मेथीची भाजीची ही एक पेंडी, आमच्या इकडे पेंडीच म्हणतात सोलापूर भागामध्ये. कोण कोण मेथीची जुडी म्हणतात. तर बघा ही किती छोटीशी आहे. हिला 30 रुपये दिल्यात. त्याची पानं पण किती मोठे मोठे. आणि चवळी आहे ती पण तशीच आहे कायशी. पाणी मारून मारून बेजार केले तिला पण. आणि ही पण 25 रुपयेला. काय करणार, आपण गावाकडे राहणारे लोक, आपण भाजीपाला खाल्लेला आहोत. आपल्याला आवड आहे याची. तर महाग असो किंवा काही असो, आपल्याला आवडतं म्हणल्यावर खावंच लागतात. हे पूजेसाठी लागणारे फुलं. हा चाफा आहे. आणि हे कमळ आहे, लक्ष्मी कमळ. विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळमध्ये फरक राहतो बरं का. तर हे कमळ आहे. एक हार आणि सुट्टे फुलं आणल्यात, बेलपत्र. तर नक्की सांगा तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या इकडं मेथीची भाजी कितीला आहे पेंडी. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.